नमस्कार मित्रांनो, स्वागत आहे तुमचं मराठी टेक मित्र आपल्या यूट्यूब चॅनलमध्ये. नमो शेतकरी महासन्मान निधी योजनेचा 8वा हप्ता कधी वितरित केला जाणार अशी विचारणा शेतकऱ्यांद्वारा केली जात होती. तर नमो शेतकरी महासन्मान निधी योजनेचा 8वा हप्ता 25 मार्च 2026 रोजी मुख्यमंत्री देवेंद्रजी फडणवीस यांच्या हस्ते पात्र शेतकऱ्यांच्या डीबीटी लिंक बँक खात्यामध्ये वर्ग करण्यात आलेला आहे आणि त्याबद्दलचीच माहिती आज आपण या व्हिडिओमध्ये जाणून घेण्याचा प्रयत्न करणार आहोत. परंतु त्यापूर्वी चॅनलवर नवीन आला असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉनला प्रेस करायला विसरू नका. तर या ठिकाणी तुम्ही पाहू शकता 2:36 ₹2000 क्रेडिट झालेले आहेत एअरटेल पेमेंट बँकमध्ये. कशाचे? NESMNY नमो शेतकरी महानिधी योजना 8वा हप्ता. आणि कधी जमा झालेले आहेत तर 25 मार्च 2026 रोजी हे पैसे जमा झालेले आहेत. तुमचे हे पैसे जमा झाले का नाही हे कमेंट बॉक्समध्ये नक्की. तर या ठिकाणी पाहू शकता शेतकऱ्यांसाठी आनंदाची बातमी. नमो शेतकरी महासन्मान निधी योजनेच्या 8व्या हप्ता शेतकऱ्यांच्या बँक खात्यामध्ये जमा. 89.84 लाख शेतकऱ्यांना लाभ दिला आहे. मंजूर निधी जो होता तो 1798 कोटी होता. डीबीटीद्वारे ही रक्कम थेट शेतकऱ्यांच्या बँक खात्यामध्ये जमा करण्यात आलेली आहे, अशी माहिती कृषी मंत्री दत्तात्रय भरणे यांनी दिलेली आहे. तुमचेही पैसे जमा झाले का नाही हे कमेंट बॉक्समध्ये नक्की सांगा. आणि तुमचे पैसे जमा झाले का नाही हे कसं चेक करायचं, चला मग पाहू. तुमचे पैसे जमा झाले का नाही हे चेक करण्यासाठी तुम्हाला नमो शेतकरी महासन्मान निधी योजनेच्या वेबसाईटवर यायचं आहे. वेबसाईटवर आल्यानंतर तुम्हाला या ठिकाणी असे वेगवेगळे ऑप्शन पाहायला मिळतील. यामधील तुम्हाला बेनिफिशरी स्टेटस या पर्यायावरती क्लिक करायचं आहे. यावरती क्लिक केल्यानंतर तुम्ही तुमचं जे स्टेटस आहे ते आधार नंबर, मोबाईल नंबर किंवा रजिस्ट्रेशन नंबरने चेक करू शकता. इथं आधार नंबरला सिलेक्ट करायचा आहे, तुमचा आधार नंबर टाकायचा आहे, कॅप्चा कोड टाकायचा आहे आणि गेट OTP या पर्यायावरती क्लिक करून तुमच्या रजिस्टर मोबाईल नंबरवर एक OTP येईल. तो OTP टाकून तुम्हाला व्हेरीफाय करायचा आहे आणि तुमच्या हप्त्याचे पूर्ण डिटेल्स तुम्हाला इथं पाहायला मिळतील. अशा प्रकारे तुम्ही तुमचा हप्ता जमा झाला का नाही हेही चेक करू शकता. व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा आणि मित्रांसोबत शेअर करायला विसरू नका.